जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, नागपूर खंडपीठ न्यायालयात जे आहे तुम्हाला माहीत असेल 2024मध्ये क्लर्क पदाची भरती निघाली होती. आपण वारंवार त्या नागपूर खंडपीठबद्दल माहिती दिली होती. भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. त्याचा रिझल्ट जो आहे तो गेल्या वीकमध्ये लागलेला आहे, म्हणजे भरपूर दिवस झालेले आहेत. मात्र तो रिझल्ट पाहताना मला एक गोष्ट लक्षात आली की सर्वोच्च स्थानी जे आहेत त्या मुली आहेत. म्हणजे 45 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे. ऑलमोस्ट त्यापैकी 30 मुली ज्या आहेत, 30+ मुली ज्या आहेत, ऑलमोस्ट 30च्या वरती ज्या आहेत त्या मुली सर्वोच्च आहेत. प्रथम क्रमांकसुद्धा मुलीच आहे आणि संपूर्ण ज्या 30-35 मुली आहेत त्या पूर्ण मुलीच आहेत. म्हणजे याचा अर्थ असा की जे अनेक विद्यार्थी आहेत ते प्रॅक्टिस करत नाही आहेत. जेव्हा फॉर्म भरतात, शॉर्टलिस्ट होतात, स्क्रीन टेस्टमध्ये सुद्धा पास होतात. मात्र भरपूर विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की सर, मी शॉर्टलिस्ट झालो, नंतर माझं स्क्रीनिंग टेस्ट झाली, स्क्रीनिंग टेस्टमध्ये मला उत्तम स्कोर आला, परंतु मी फेल झालो ते म्हणजे टायपिंगमध्ये. टायपिंगमध्ये भरपूर विद्यार्थी फेल झाले. त्याचा त्यांनी सांगितलं की प्रॅक्टिसच्या अभावी आम्ही जो आहे ते फेल झालो आहेत, असं त्यांनी स्वतः कबूल केलं. कारण बहुतांश विद्यार्थी जे आहेत ते ॲनालिसिस करतात. त्यांना समजतं की ॲनालिसिसमध्ये आम्ही कुठं कमी पडलो, परंतु काही विद्यार्थी फक्त एकमेकावर ब्लेम करतात, परंतु ते विद्यार्थी जास्त सक्सेस होत नाही. जे विद्यार्थी स्वतः आपल्यात जे काही चुकी असतील ते जर त्यांनी व्यवस्थित केलं तर ते फेल जरी झाले तरी पुढची भरती प्रक्रियेमध्ये त्यांचा अव्वल नंबर येतो, हे आपण पाहिलेलं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे मी तुम्हाला लिस्ट दाखवणार आहे नागपूर खंडपीठ न्यायालयाची क्लर्क पदासाठी मुलींनी सर्वोच्च स्थानी कशी स्थान मिळवलं आहे त्या संपूर्ण गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करून त्यांनी बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स जे आहेत ते आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत असतील. चला मग माझ्याबद्दल थोडं संपूर्ण तुम्हाला सांगतो, कारण भरपूर विद्यार्थ्यांना समजत नाही. नवीन विद्यार्थी जॉईन होत आहेत, त्यामुळे काही विद्यार्थ्यांना समजत नाही की मी कोण आहे, काय आहे. माझ्याबद्दल थोडंसं तुम्हाला इन्फॉर्मेशन, 1 मिनटं. हे माझ्याबद्दल आहे, तुम्ही वाचू शकतात. मी अरहंत स्टडी फोरम जे आहे ते तुमच्यासाठी ओपन केलं आहे. हे माझं इथं शिक्षण दिलं असेल, माझं गोल तुम्हाला दिलं असेल. भरपूर विद्यार्थ्यांना माहीत असेल मी APPसाठी प्रयत्न करत आहे, म्हणजे असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटर किंवा जजसाठी मी प्रिपरेशन चालू आहे आणि सध्या मी ॲडव्होकेट आहे. चला मग आता आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा लिस्ट पाहाल तुम्ही, हे बघा हायकोर्ट, हे बघा नागपूर बेंच, हायकोर्ट ज्युडिकेट, बॉम्बे ॲट, नागपूर बेंच, नागपूर रिक्रुटमेंट पोस्ट ऑफ क्लर्क पदासाठी जाहिरात निघाली तुमची. ही जी आहे तुमची 2024ची जाहिरात आहे. त्यामध्ये सिलेक्टेड लिस्ट जी आहे ते 45 म्हणजे 45 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे क्लर्क म्हणून नागपूर खंडपीठसाठी. खूप चांगला पे स्केल असतो, तुम्हाला माहिती आहे. ही जी क्लर्क जी आहे, क्लर्क तर तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये म्हणू शकतात, तुम्ही सबऑर्डिनेट कोर्टमध्ये बनले आहेत आपले भरपूर विद्यार्थी, परंतु मुंबई कोर्ट असेल, बॉम्बे हायकोर्ट असेल किंवा त्यांची बेंच असतील, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, इथं जॉब करणं खूप चांगलं असतं आणि क्लर्क म्हणून तिथं पे स्केल जो आहे तो तुम्हाला उत्तम मिळतो. आता जो आपला विषय आहे तो म्हणजे असा की बघा तुम्हाला इथं दिसत असेल, हे बघा सूरज, यशवंत, अटकारी, हे बघा उज्ज्वला, वैभव, भाग्यश्री, श्याम, कांचन, समीक्षा, संजीवनी, साक्षी, प्राजक्ता. हे बघा तुम्ही फक्त नाव वाचत चला. तुम्हाला एक गोष्ट मी जेव्हा वाचली लिस्ट पूर्ण, तर याच्यामध्ये मला ऑलमोस्ट 30+ जे आहेत ते विद्यार्थी म्हणजे मुली दिसत आहेत. त्याच्यामुळे मुलींना जे आहे आता जेव्हा मुंबई हायकोर्टमध्ये जेव्हा निघालेली आहे भरती प्रक्रिया, आता 5 वाजेपासून, म्हणजे आता 5 वाजता जे आहे, 5 वाजता जी आहे तुमची ती अप्लाय करण्याचं बंद होऊन जाईल. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं नसेल त्यांच्यासाठी थोडा वेळ जो आहे तो शिल्लक आहे. मुलींनी याच्यासाठी थोडं ॲडव्हान्टेज घ्यायचा आहे. याच्यातून तुम्हाला मोटिवेशन मिळू शकतं की तुम्ही सुद्धा चांगले अभ्यास करा, प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमचं जे सिलेक्शन आहे ते बॉम्बे हायकोर्टमध्ये होऊ शकतं. ही छोटीशी मला वाटली. याच्यामुळे कोणत्या मुलीला जर मोटिवेशन मिळत असेल, तिला जर काही नोकरी मिळाली, तर 4-5 मिनटाचा व्हिडिओ मी त्याच्यासाठी बनवला आहे. मला लिस्ट पाहताना मला ते निदर्शनात आलं, म्हणून मला वाटलं की मुलींसाठी हे थोडंसं ॲडव्हान्टेज असू शकतं बॉम्बे हायकोर्टमध्ये नोकरी करणं किंवा बॉम्बे हायकोर्टमध्ये त्यांना प्रिपरेशन करणं, ॲज कम्पेअर टू नागपूर खंडपीठमध्ये जो रिझल्ट लागला आहे तसाच रिझल्ट जर मुलींना ठेवायचा असेल तर त्यांनी खूप चांगली प्रॅक्टिस करायची आहे. म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. चला, जय हिंद. तुमची रजा घेतो विद्यार्थ्यांना.